नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गट क प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण बघतोय. तर अचूक उत्तर सांगण्याचा प्रयत्न आहे. तर बघा, आता अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करूयात आपण. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 च्या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला? तर 3-4 ऑप्शन ऑप्शन आपल्या समोर दिसतंय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजे 1999 ते 2000. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी केंद्रीय सांख्यिकी आयोग म्हणजे CSOने 1993-94च्या मूळ वर्षाऐवजी 1999-2000 या सुधारित वर्षाचा वापर करण्याला सुरुवात केली. कारण काय, की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेमोडी अधिक अचूक आणण्यासाठी वेळोवेळी हे मूळ वर्ष काय केलं जातं, बदललं जातं. पुढचा प्रश्न, पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारित लक्ष्य यांच्या जोड्या लावा. 5वी, 6वी, 9वी आणि 12वी पंचवार्षिक योजना आहे आणि त्यांची लक्ष्य समोर दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच काय, 5वी योजना याचं विकासाचं दरचं लक्ष होतं 4.5 4.4%. 6वी योजना याचं विकास दर होतं 5.2%. 9वी योजना याचं 6.5% आणि 12वी योजना 8%. ठीक आहे. पुढे, खालीलपैकी कोणते विधाने लेखापालाच्या फायद्या संबंधित योग्य आहे? बघा, सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरली जाते. बरोबर. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. बरोबर. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. बरोबर. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. सगळं रेकॉर्ड असल्यामुळे ते शक्य होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे ड चुकीचं आहे आणि योग्य कुठलं, ए, बी, सी. ठीक आहे. बघा, याचं आर्थिक व्यवहाराच्या नोंदी असल्यामुळे काय होतं, लेखापालामुळे सर्व आर्थिक व्यवहार व्यवस्थित नोंदवले जातात आणि त्यामुळे भविष्यात संदर्भ घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते. पुरावा म्हणून उपयोग कसं काय होतो? कारण काय, लेखापालाची पुस्तके आणि नोंदी कायदेशीर किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत आर्थिक व्यवहाराचा पुरावा म्हणून वापरल्या जाऊ शकतात. आणि शक्तीवर अवलंबून राहण्याची का गरज राहत नाही? कारण सर्व व्यवहार लेखी स्वरूपात नोंदवले असल्यामुळे ते लक्षात ठेवण्याची गरज नसते आणि त्यामुळे व्यवसायात सातत्य राहण्यास मदत होते. आणि चौथं विधान, आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, हे विधान चुकीचं आहे. कारण की लेखापालामुळे आर्थिक व्यवहारावर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे शक्य होते. नोंदीच्या आधारे खर्च, उत्पन्न आणि मालमत्ता याचा मागोवा घेता येतो आणि आवश्यक ते निर्णय घेता येतात. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये झाली. बरोबर. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांची जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. चुकीचं आहे. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. बरोबर. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. बरोबर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2. ए आणि डी. ए आणि सी कुठे दिसत नाही, हे चेक करून घ्या. अ, बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 जुलै 1935 रोजी झाली. बरोबर आहे. 14 राष्ट्रीय बँकांचे राष्ट्रीयकरण हे 19 जुलै 1969 रोजी झालं. पेपरमध्ये मला 1959 दिसतं. तर हे विधान एकदा चूक आहे असं मला वाटतं, ते बघून घ्या. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 जुलै 1955 रोजी झाली. बरोबर. आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे पूर्वी कुठं होतं, कोलकाता. पण 1937 नंतर ते मुंबईला हलवण्यात आलं. त्यामुळे हे विधान चूक आहे. एकदा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, 25वा, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्थाने विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 1923 मध्ये रिकाम्या जागा कायदा लागू केला. मैत्री, माहिती तंत्रज्ञान, एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र उद्योग, आई, महिला भूक पर्यटन. तर योग्य उत्तर आहे मैत्री. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये मैत्री म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी ऍक्ट 2023 लागू केलेला आहे. आणि मैत्रीचा उद्देश काय आहे? राज्यभरातील गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देणं. पुढे, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. विक्री कर, व्यापार कर, वस्तू व सेवा कर, सामाजिक सेवा कर. तर उत्तर आहे वस्तू व सेवा कर. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात वस्तू व सेवा कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.
जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवाच्या पुरवठ्यावर लावला जातो आणि तो राज्याच्या महसुलाचा एक प्रमुख स्रोत आहे. त्याच्यानंतर पुढे भारतीय औद्योगिक संस्था व त्याची स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावायच्या. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCI, भारतीय औद्योगिक विकास महामंडळ IDBI, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ यांचं योग्य जोड्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेल्या आहेत. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ ची स्थापना 1948 मध्ये झाली आणि भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना 1964 साली झाली. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना 1955 मध्ये झाली आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे. तेलबिया आणि कडधान्य उत्पादन शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन रिकामी जागा राबवत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, मुख्य पंतप्रधान अन्नदाता आयकर संरक्षण अभियान, किसान क्रेडिट कार्ड योजना, पोषण मिशन. हे योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान. तेलबिया आणि कडधान्य उत्पादन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची सुरक्षितता प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान राबवत आहे. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे आणि त्याच्या उत्पन्नाचे संरक्षण करणे आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणता अनुदानाचा यात समावेश होत नाही? महसुली मध्ये कशाचा समावेश होत नाही म्हणजे प्राप्त होणारे अनुदान आणि महसुली जमेमध्ये. ठीक आहे. केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने, घटनात्मक आणि तरतुदीनुसार अनुदाने आणि इतर अनुदाने. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे ABCD. केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणाऱ्या अनुदानाचा समावेश राज्याच्या महसुली जमेमध्ये होतो. त्यामध्ये काय येतात तर केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने, केंद्र सरकारद्वारे प्रायोजित विविध योजनांसाठी राज्यांना मिळणारं अनुदान. त्याच्यानंतर केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदान, जे केंद्रीय वित्त आयोगाच्या वार्षिक गरजा आणि म्हणजे राज्याच्या वार्षिक गरजा आणि संसाधनांचे मूल्यांकन करून अनुदानाची शिफारस करत असतो कोण? केंद्रीय वित्त आयोग. आणि घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने, भारतीय संविधानातील विविध तरतुदीनुसार राज्यांना काही अनुदाने प्राप्त होतात. इतर अनुदाने, या व्यतिरिक्त केंद्र सरकार वेळोवेळी विशिष्ट उद्देशासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या विशेष परिस्थितीत राज्यांना इतर अनुदाने देऊ शकतो. नंतर महाराष्ट्र सहकारी अधिनियमन 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थेचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत? सरकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सरकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमित ठेवली किंवा नाही ते तपासणे, सरकारी संस्थेचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकारच्या तत्वाप्रमाणे होते किंवा नाही तपासणे, सरकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे, सरकारी संस्थांना जमा खर्चाच्या चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे. तर पर्याय क्रमांक C. बघा, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार सहकारी संस्थेच्या अंकेक्षणाची मुख्य उद्दिष्ट कुठली आहेत? तर सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थेने हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली आहेत किंवा नाही हे तपासणे, हे महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेचे व्यवस्थापन सहकार कायद्यानुसार तरतुदी आणि सहकाराच्या तत्वानुसार चालते आहे किंवा नाही हे तपासणे देखील अंकेक्षणाचा भाग आहे. सहकारी संस्थेच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे हे अंकेक्षणाचा एक प्रमुख उद्दिष्ट आहे, जेणेकरून संस्थेच्या निधीचा उपयोग योग्य वापर झाला किंवा नाही हे समजू शकतं. सरकारी संस्थेचे गैरव्यवहार आढळल्यास संचालकाला जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे अंकेक्षणाचे थेट कार्य नाही, कारण अंकेक्षण गैरव्यवहाराचा अहवाल संबंधित प्राधिकरणांना सादर करतो आणि त्यानंतर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे हे विधान अंकेक्षणाचा उद्देश नाहीये, फक्त C. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके, आज संपले. आता पुढचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.